ट्रॅक्टर गाड्या वगैरे सगळं बघ धुवून निघाला लागले. काही येऊपर्यंत माझी कलाकृती दाखवतो. ट्रॅक्टर पाऊस घेऊन आलोय. गोविंद भाई आला त्याचं भाडं द्यायचं आहे. भाडं किती किती बघा त्यो खेप आणलेलं भाडं नसते. अकुण्या गावात आलं पाखरू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज बघा व्ह्यू, पाणी पाणी अजून झिरमाट चालू आहे. काम काय चालत नाही, निवांत रेस्ट आहे. ट्रॅक्टर गाड्या वगैरे सगळं बघ धुवून निघाला लागले. तर हे गाईज पाऊस जरा उघडला आहे, तेवढ्यातच वैरण नाही म्हणताना हत्यार घेतलं सगळी. त्यातले 2 कोयते शरद काका त्यांना परत द्यायचे आहेत. आणि बाकी मग मी आणि काका तर आत्ता चाललो वैरण तोडायला. आपली मोठी ट्रॉली गोविंद भाई घेऊन गेलाय. वैरण तोडूपर्यंत तो तिथे येतोय, त्या गाड्यात भरायची आणि घरापाशी आणून टाकली म्हणजे 4 दिवस मोकळ होतोय. चाललोय. बाकी मग अर्जुन दादा अजून वर औषध मारायला लागलाय. ते औषध मारून झाल्यावर अर्जुन दादा पण येतोय मदत करायला. काकाने एक काम लावलं, मटेरियल सगळं इथंच टाकलं आणि काका घराकडे गेल्यात. मग इथं ही आम्ही पाणी प्यायला एक पाईप काढलेली बघा, ती गाठ मारून ठेवली ती. त्या पाईपावर कुणाच तर पाय गेला काहीतरी गेला, जिथं पाईप जोडल्या तिथनं त्याचं टेकऑफ मोडले आणि तिथनं पाणी चालू आहे बक्कळ. त्याला आता काय बंद करता येत नाही, कारण की ती मेन पाईप आहे आणि मेन पाईपाचं पाणी बंद होत नाही. पाणी बंद करायला मोटर बंद करायला लागत्या. मग ते आता पाणी बंद झाल्यावरती मग ते जोडायचं. एवढं काय लई पण पाणी चालू नाही, पण प्रेशरने चालू आहे. काही येऊपर्यंत माझी कलाकृती दाखवतो. आपल्या आयडीच नाव लिहून थांबा. लिहिले बघा नाव, एवढं मोठं नाव आपलं. जरा इकडे अलीकडे घ्या बघ रस्त्यावर, बाकी एका फ्रेम मध्ये बसत नाही. आलीच बघा काका, घेतले पुन्हा मटेरियल. आज चाललोय. त्यांचं कोयतं दिलो आणि पोपट काका त्यांचा पाना दिलो. आता आलोय हत्ती कासापाशी. इथं बघा काय किती खोल आहे. इथनं या किनारला असं हे आहे मधनं काय म्हणते त्याला पाईप. इथनं इकडे जाते या वड्यात पाणी. हे वडा आहे टोटल सगळा. हे खाली म्हणजे हे वड्यात येते सगळं. बक्कळ पाऊस पडला का नाही, तिथं खाली एक तिथे एक पूल केला बघा. तिथं सगळं पाणी भरलेलं असायचं. आता पूल उंच केला आता का नाही, पण तिथं पहिला जी डांबरी होती तिथं पाणी फुल असं भरलेलं असायचं काठोकाठ. बाकी एवढं तोडलंय आणि आता याला पाऊस. ट्रॉली भरायला अर्जुन दादा पण आलाय. एवढं मटेरियल तोडले बघा इथं. बाकी गोविंद भाई पण आलाय. इथं वळवाय सोडून तिकडे लांब गेला, त्या केनालच्या त्या कोपऱ्यात वळवून आणाला. तर तिथनं रिवर्स येणार देऊ. तर आदित्य ट्रॅक्टर पाऊस घेऊन आलोय. मग आजपासून जरा जरा वाळलं राहिलं होतं, आता भरताना आणि वळलं होते. तसा बारीक चिटका चालतो आहे. काकातून काढल्यात कुट्टा. भरलं बा मटेरियल, केलंय पॅक. आज चाललोय. मित्रांनो वतलं बघा, तिकडं गेटमधनं येऊन विहिरीच्या पलीकडे वतलंय. म्हणजे तिथल्या तिथं कुट्टी काढली. तर इकडं अलीकडे काय जागा नव्हती, तिथंच वतलंय. आता गोविंद भाई आला, त्याचं भाडं द्यायचं आहे. भाडं किती किती बघा, त्यो खेप आणलेलं भाडं आहे नुसतं. किती आणले बघा एका खेपतनं, सुट्टा निघाल. त्याला 50,000. ते दुधाला दर कमी आहे काय? तर मित्रांनो विषय असा, पाऊस लय बक्कळ पडलाय आणि हेलिकॉप्टर घेऊन चाललोय संकष्टीला. पोरं सगळे बघ जिकडे तिकडे गोळा वाढल्या. तुम्ही छोट्या वेळाच्या नाही तर पोल्ट्री पैसे जाणार आहे, छोट्या वेळ येणार आहे तिकडनं. बाकी संध्या समाधान आणि नाता तिकडनं कंगणमाळ्यात डायरेक्ट पोल्ट्री पैसे येणार आहेत. हेलिकॉप्टर घेऊन चाललोय, पर लय हळू जायला लागले. टायर अशी इकडनं तिकडे घसरायला लागल्यात. एवढी थंडी आणि त्यातनं कशी काय आयडिया आली कुणास ठाऊक. बागत नांदोय, निबार भिजा लागले. काटक्या सगळ्या पाक बडवा लागल्यात आडव्या तेवढ्या आणि मधनं चाललं तर घसरगुंडी खेळा लागल्या गाडी. छोट्या बायला काय भिजवायला आवडले काय कुणास ठाऊक. आता शेडवरनं घराकडे ये म्हणून लागलाय. हेलिकॉप्टर घरापाशी लावून छोट्या बायला घेऊन आलो बघा. ही बघा गँग चालली बघ गँग. त्या गाडीवर ती 2 जण झाल्यात आणि मी आता समाधान करतोय.
पाऊस आला म्हणून थांबलो बघा. ती गँग काय गेली सरंगत पुढं. संत्यान छोटा बॅग आहे माउंटेन ड्यू पिऊन आले आता. बाकी आम्ही तिघ जण थांबलोय. चिंब भिजलेले या ठिकाणी मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आणि पाऊस पण खूप येत आहे. तुम्ही बघू शकताय. हा बघा रायडर सुद्धा यो नाता. मित्रांनो चंद्रोदय 9:45 आहे म्हणताना भिजत भिजत का असं चाललोय काय दिशी ना मध्ये. तर मित्रांनो ड्रायव्हर केला बा चेंज. सगळ्याला दिली गाड्या आणायला. फायरिंग का कसं पडायला येतं. हे श्री आम्ही तर प्रसाद घेऊन आलो बघा. पण त्यानं फक्त जरा एवढा शरीरात तुकडा घेतला आणि आलाय. असू दे भाऊ आपला विषय संपला. आमच्या ठिकाणी चक्री वाजत नाही. वट या दोघांनी ना वाजत नाही. मला तेवढं वाजत्या तरी पण गाडी मला आणायला लावतात. मित्रांनो आलो बघा छोट्या बॅग घरापाशी. आता हेलिकॉप्टर घेणार आहे आणि जाणार आहे घराकडे. घरात जाऊन एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथं सेंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. लिहिली बघा नाव. एवढं मोठं नाव आपलं. जरा इकडे अलीकडे घ्या बघ रस्त्यावर. बाकी एका फ्रेम मध्ये बसत नाही.